औंढा नागनाथ येथे आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी। औंढा नागनाथ नगरपंचायतचे नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना दिले कार्यारंभ आदेश। औंढा नागनाथ शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी वर्षांपासून मिळत नसल्याने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर यांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार मानले। औंढा नागनाथ शहरांमधील प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक साहेबराव देशमुख यांनी औंढा नागनाथ शहरांमधील घरकुल मंजुरीपैकी प्रभाग क्रमांक 13 मधील घरकुल लाभार्थी प्रवीण नागोराव काळे, अमोल नागोराव काळे, नितीन काळे, हराजी गोरे, नागेश गोरे, अंबादास बेंद्रे, श्रीजित पाठक, अशोक गोरे, सोमेश पाठक, योगेश पाठक, रामभाऊ मातेकर, यशवंत देशमुख, रमेश नारायण काळे, सुनीता राजू काळे या सर्व घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक 13 मधील घरकुल बांधकामाकरिता शिवसेना तालुका प्रमुख तथा औंढा नागनाथ नगरपंचायतचे नगरसेवक साहेबराव देशमुख यांनी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून कार्यारंभ आदेश देऊन घरकुल बांधकामाची पाहणी करून घरकुल लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश प्रदान केल्याने औंढा नागनाथ शहरांमधील नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थी तसेच औंढा नागनाथ शहरांमधील घरकुल लाभार्थ्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर व शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख यांचे घरकुल लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश प्रदान केल्याने अभिनंदन आभार मानले। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। औंढा नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांचे काही कारणास्तव बऱ्याच दिवसापासून DPR या ठिकाणी रखडलेला होता, परंतु आमच्या कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी नवीन DPR घरकुल या ठिकाणी मंजूर करून आणले व माझ्या प्रभागामध्ये यामध्ये 15 लाभार्थ्यांना नवीन घरकुलाची मंजुरी मिळाली। त्याबद्दल मी आमदार साहेब यांचे आभार मानतो आणि प्रत्यक्ष ज्यांना घरकुल बांधण्याची आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या स्पॉटवर जाऊन या ठिकाणी आज नगरपंचायतच्या वतीने मी नगरसेवक या नात्याने त्यांना या ठिकाणी कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आला।